मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना पटवायचे तरीके, बायकांना कसं पटवायचं, बायकांना कसं पटवून त्यांना आपल्या खाली आणायचं, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना खूप सारे तरीके मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण खूपदा सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 2 कामं मी आज सांगणार आहे, जी 2 कामं ना तुम्ही जर केलात ना, म्हणजे मित्रांनो जसं जसं मी तुम्हाला सांगणार आहे ना तसंच्या तसं ती 2 कामं ना तुम्ही जर केलात तर मित्रांनो मी तुम्हाला ना देवा शपथ सांगतो की ती 2 कामं केल्यानंतर ना तुम्हाला जी कोण बाई तुम्हाला आवडते, ज्या बाईवरती ना तुम्ही खूप जास्त प्रेम करता, ज्या बाईला बघून ना तुम्हाला असं वाटतं की अरे वा काय माल आहे, काय आयटम आहे, म्हणजे ज्या बाईला आठवून आठवून तुम्ही ना आपला रोज हलवता, तर मित्रांनो ती बाई ना 100% तुम्हाला पटणार. आणि ती बाई ना फक्त पटणार नाही, ती तुमच्यासोबत ना संबंध बनवायला पण ती तयार होणार. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना तिला असं बोललात की मला तुम्हाला ना ठोकायची आहे, तर ती तुम्हाला ना ठोकायला पण देणार मित्रांनो. तर मित्रांनो एवढं ना म्हणजे ह्या कामांमध्ये दम आहे मित्रांनो. पण मित्रांनो तुम्हाला ना हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ना हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. कारण जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा, तरच मित्रांनो तुम्हाला ना सर्व काही समजेल. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईच्या मनामध्ये, तिच्या नवऱ्याविषयी ना तुम्ही तिच्या मनामध्ये राग तयार करा. काय बोललो मी? तुम्ही तिच्या मनामध्ये तिच्या नवऱ्याबद्दल ना राग तुम्ही निर्माण करा. म्हणजे मित्रांनो तिच्या मनामध्ये ना तिच्या नवऱ्याविषयी तुम्ही काही ना काहीतरी विष कालवा. म्हणजे मित्रांनो आता तुम्ही मला असं बोलाल की भावा असं करणं ना चुकीचं असतं. पण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की जोपर्यंत ती तिच्या नवऱ्यापासून ना लांब जात नाही तोपर्यंत ना ती तुमच्या जवळ अजिबात येणार नाही. तर मित्रांनो त्यासाठी ना सर्वात पहिल्यांदा तिला तिच्या नवऱ्यापासून तुम्हाला लांब करावं लागेल. आता तुम्ही हे कसं करणार की जसं की फॉर एक्झाम्पल जर ती तुम्हाला ना आपल्या नवऱ्याविषयी काही ना काहीतरी सांगत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल अरे माझा नवरा ना असा आहे तसा आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, सो तुम्ही ना म्हणजे त्यामध्ये म्हणजे त्या आगीमध्ये ना तुम्ही तेल घाला किंवा तुम्ही त्या आगीमध्ये ना रॉकेल वता आणि ती आग ना तुम्ही मोठ्याने वाढवा मित्रांनो. म्हणजे त्या बाईला ना आपल्या नवऱ्याविषयी एकदम राग आला पाहिजे, तिला असं वाटलं पाहिजे की माझा नवरा ना एकदम बेकार आहे असं तिला वाटलं पाहिजे. आता मित्रांनो ते ना कसं करायचं, तर मित्रांनो ते आता मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे इथे सांगू शकत नाही. कारण मित्रांनो तिथे ना परिस्थिती वेगळी असणार. तर तुम्ही ना परिस्थितीनुसार तुम्ही तिच्या मनामध्ये ना तिच्या नवऱ्याविषयी विष कालवा. तिला असं बोला की म्हणजे तुमचा जो नवरा आहे ना तो एकदम बेकार आहे. म्हणजे तुम्ही ना तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी एवढं काय करता, पण तुमचा नवरा ना एकदम बेकार आहे. म्हणजे तुमच्या नवऱ्याला ना तुमची किंमत अजिबात नाही आहे. म्हणजे तुमच्या नवऱ्याला ना तुमची किंमत अजिबात नाही आहे. तुमच्या नवऱ्याच्या जागी ना जर मी असतो ना तर मला अशी बायको भेटल्यावर मी ना देवाकडे 10 वेळा जाऊन देवाच्या पाया पडलो असतो. असं म्हणजे तुम्ही तिला बोला की तुझ्या नवऱ्याला ना तुझी किंमत अजिबात नाही आहे असं तिला जाणवून द्या. आणि जेव्हा तिच्या मनामध्ये ना तिच्या नवऱ्याविषयी तिला राग वाटेल ना, जेव्हा तिला वाटेल की खरोखरच माझा जो नवरा आहे ना त्याला माझी किंमत अजिबात नाही आहे आणि त्याला माझ्याबद्दल ना काहीच वाटत नाही, तेव्हा मित्रांनो ती ना आपल्या नवऱ्यापासून हळूहळू ना लांब होणार. आणि ती ना त्याच्यापासून लांब झाल्यावर ती हळूहळू ना तुमच्या जवळ यायला ती सुरुवात करणार. कारण मित्रांनो बायकांच्या आयुष्यामध्ये ना 2च पुरुष बायकांच्या आयुष्यामध्ये असतात. एक म्हणजे त्या बाईचा नवरा आणि दुसरा म्हणजे त्या बाईचा मित्र. जर म्हणजे बाई ना नवऱ्यापासून लांब गेली तर बाई ना मित्राच्या जवळ जाते, आणि बाई ना जर मित्रापासून लांब गेली तर बाई ना नवऱ्याच्या जवळ जाते. तर मित्रांनो असंच ना म्हणजे हा फंडा असंच काम करतो मित्रांनो. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही नक्की करा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही ना तिला म्हणजे ही गोष्ट तुम्ही तिला दाखवा आणि ही गोष्ट ना तुम्ही तिच्या समोर सिद्ध करा की बघ बघ म्हणजे मी ना तुझ्या नवऱ्या
नवऱ्यापेक्षा किती बेस्ट आहे. काय बोललो मी? बघ बघ, मी ना तुझ्या नवऱ्यापेक्षा किती बेस्ट आहे. म्हणजे जर तू ना मला जर पटलीस तर मी तुला ना किती काय काय देऊ शकतो. म्हणजे जे ना तुझा नवरा पण तुला देत नाही तर त्या गोष्टी ना मी तुला देऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल, तिचा नवरा ना पैशाच्या म्हणजे बाबतीत थोडासा गरीब आहे आणि म्हणजे तिच्या नवऱ्याकडे ना पैशाचा अभाव असल्यामुळे तो तिच्या गरजा, तिच्या इच्छा पूर्ण करत नाही. तर तुम्ही काय करा की तुमचा ना स्वतःचा पैसा खर्च करा आणि त्या बाईच्या इच्छा, तिच्या गरजा पूर्ण करा. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ, म्हणजे जे काम ना माझ्या नवऱ्याने करायला पाहिजे होतं तर ते काम ना म्हणजे हा जो माझा मित्र आहे ना तो करतोय. किंवा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, तिचा नवरा ना तिच्याकडे लक्ष देत नाही, तिच्यासोबत ना कसं पण वागतो, तिला ना मारतो, तिला शिव्या देतो, तिच्यावरती हात उचलतो. म्हणजे तिच्यासोबत ना तो कसं पण वागतो, तो तिला इज्जत अजिबात देत नाही. तर मित्रांनो, तुम्ही काय करा की तुम्ही ना अगदी प्रेमळपणे तिच्यासोबत ना वागायला सुरुवात करा. तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ, म्हणजे ह्या माणसाचा स्वभाव किती प्रेमळ आहे. म्हणजे असा जर माझा नवरा असता तर असं तिला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की खरोखरच म्हणजे हा माझा मित्र ना माझ्या नवऱ्यापेक्षा खूप जास्त, म्हणजे 10 पटीने हा माझा मित्र माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त चांगला आहे, तेव्हा ती बाई ना आपल्या नवऱ्यापासून ती लांब जाणार आणि ती ना आपणच तुमच्या जवळ यायला ती सुरुवात करणार मित्रांनो. कारण तिला असं वाटणार की माझा नवरा ना एकदम झंडू आहे आणि हा माझा मित्र ना खरोखरच माझ्या नवऱ्यापेक्षा ना लाख पटीने हा चांगला आहे, असं तिला वाटणार मित्रांनो. आणि असं वाटल्यावर ना ती 100% तुमच्या जवळ यायला ती सुरुवात करणार मित्रांनो. कारण असं होतं मित्रांनो, असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ट्राय केलंय मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.